स्टेजवर बोलावणार आहे खूप टॅलेंटेड, खूप फनी दिशा काटकर. कंगनाची मिमिक्री ही एक नंबर करते. माय डियर लिटिल सूजी, कुछ नहीं, तुम्हारी लाइफ सिर्फ बोरिंग हो चुकी है. उसके लिए तुम्हें इस 70 किलो के बॉटम को अपने छाती पे रखने की जरूरत नहीं है. अरे ऋतिक, तू दारू पितोस? हो. हा, दारू पिऊन कधी काही कांड केलंस तू? हाव केले. हा सांग. नको, खूप वर्स्ट आहे रे. अरे सांग. नको नको 1000 देतो. नाही नको ते नको, दुसरं काहीतरी बोलू आपण. हे नको. 1500. आज रेकॉर्डिंग होते. 2, नको. 3, 4, 5, 6, 7, 10,000 रुपये दे. तो सांगतो. किती नीच आहेस रे तू? यातलं तिकडचा बॉयफ्रेंड आहे? हो तू कधी इंडियन मुलांना डेट केलंयस? हो इथे असतो. बेस्ट. काय फरक वाटतो दोघांमध्ये? खूप जमीन हा आसमान. सांग. साईज मध्ये फरक आहे? म्हणजे इंडियन मोठे? नाही बाकी लोक ज्यांनी पण इच्छा दाखवली आहे बोलायची त्यांच्यासाठी एक रिवॉर्ड आहे. ठीक आहे, मी पैसे घेऊन आलो. ठीक आहे, तर खूप पैसे आहेत माझ्याकडे. आज तर खूपच जास्त वाटतं यार. अरे बाप. आता वाटतंय बोलायचंय. हा, गरीब कुठची. ठीक आहे, तर तुम्ही जेवढी चांगली उत्तर द्याल त्याच्यासाठी आम्ही पैसे देऊ. बाकी काही गिफ्ट पण आहे. ठीक आहे, तर ते तुम्हाला देऊन टाकू आपण. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? कॉन्सेप्ट कळली आहे? आता मनात मजा आली ना? ठीक आहे. तर सुरू करूया आपण शो. तुमच्यापैकी कोणी आहे ज्याला मनापासून इच्छा आहे माझ्याशी बोलण्याची? हात वर करा एकदा. मी बोलतो डायरेक्ट. तू आहेस. ठीक आहे, आणि तू आहेस भाऊ. अरे व्हेरी नाईस. ठीक आहे. बरेच जण आहे. ठीक आहे, यांच्यापासून सुरुवात करू. नमस्कार. हॅलो. हा, थोडं जोरात बोलावं लागणार आहे तुला. ठीक आहे, असेच 500 रुपये नाही मिळत ना? ठीक आहे. काय नाव आहे तुझं? अच्छा, अर्थ काय असतो? कोणत्या पण याच्यात फर्स्ट येणारी. अच्छा, माईक थोडं जवळ ठेव. हा हा, काय अर्थ असतो? कोणत्या पण वस्तूमध्ये फर्स्ट येणारी कॉम्पिटिशन मध्ये. अच्छा, तर मग तू अशी फर्स्ट येते? नाही. हा बॉयफ्रेंड आहे तुझा? हा. तुम्हा दोघांमध्ये फर्स्ट कोण? नाही, आम्ही दोघंही एकामेकाचे फर्स्ट. कळलं का तुला हा काय होता? तुला नाही गेलं, तो नाही समजा. काय कळलं सांग मला. काका याला नाही कळलं. काका मला माहिती आहे, याला अजून तो चमचा लिंबूच इमॅजिन कर. तो चमचा पण वेगळा असतो, लिंबू रस असतो. हा ठीक आहे. हा, तू कधीच आयुष्यात कशात तरी जिंकली आहेस तू आयुष्यात? काय अभ्यास वगैरे काय केलास? किती वर्षाची आहेस तू? मी आता 24ची आहे. 24 म्हणजे माझं एज्युकेशन? इंजिनिअरिंग झालं. हा, कोणतं इंजिनिअरिंग केलंस? कम्प्युटर सायन्स. अच्छा, त्याच्यात काय CGPA होता? 8.5. चांगला होता ना? नॉट बॅड. ठीक आहे. कधी ॲव्हरेज. ऍव्हरेज होता. स्पोर्ट्स मध्ये कधी कोणता स्पोर्ट्स वगैरे खेळली आहे? नाही, डान्स केलाय. काय डान्स करायचीस म्हणजे? जे स्टेप सांगितले ते. तो म्हणतो नाच रे मोरा. मी गातो, तू कर, मी तुला 500 देतो. चालेल? एक मिनिट, मी 800 देणार. 800 नाही करणार. ते माझे काका करायचे. ठीक आहे. तूच बोलले असं नाच रे मोरा. तुला गायचंय? ठीक आहे. हा, हे तिथेच उभा राहा. नाचणार तीच? नाही. तुला नाचून गायचंय की गाऊन नाचायचंय? तुझ्यासाठी गाऊन आणू मी? हा ठीक आहे. हा, हे घे, तू गा आणि तू नाच. नाही, हे तू डिसाईड झालं ना आपलं. काय खाताय तुम्ही लोक आता? चिकन पॉपकॉर्न. पॉपकॉर्न? लॉलीपॉपवर अडकले का तुम्ही? अरे अजून काहीतरी घ्यायला मिळेल. बियर पिऊ शकता तुम्ही. नाही नाचायचंय? व्हिडिओ मध्ये येईल म्हणूनच नाही नाचायचंय. बियर पिते ते? अच्छा, ते तर आलं. बियर कुठे पिते? तुला कुठे दिसते बियर? ते कोक आहे. तू घाटकोपर में काय वेगळं चाललंय काय? तू 500 रुपये घे घरी. 700 दिलेस तू? 700ची तिकीटच नव्हती. 800 आणि 1000ची होती. अरे माझा शो आहे, मला माहिती ना. तुम्ही अरे हा ठीक आहे पण आम्ही भरले ना, असं मला वाटतं की मी ते खजिनदार आहे इकडचा. ठीक आहे, मग काय करू शकतेस? काय टॅलेंट काय तुझं? बाकी याला नाचवू शकतेस तू? याला नाचवतच आहे सध्या. किती वर्षापासून डेट करतात तुम्ही?
आणि तू 24 वर्षाची आहेस आणि तू का रे ठरकी मुलीला पटवलं? 20 वर्षाचा आहे. मग तू मोठा होत असते तिच्यापेक्षा आणि कसं पटवलं आधी तिने हे आणि तुला? मीच त्याला पाठवलं. तर मग काय असं वाटलं तुला त्याच्यात? काय नाव याचं? हा, नाव तर धार्मिक आहे. कामं नाही. भेटलो पण काय भेटलेलं हो तुला? मग काय केलं? फ्रेंड्स झालो आणि मग रिलेशनशिप मध्ये आलो. म्हणजे बाकी सगळं सांगा मला. आता कसं वाटतं तुला हा पूर्वीचा हा वर्सेस आता? हे मी पैसे हातात ठेवले. हा, अरे हा भरपूर बेस्ट गोष्ट काय वाटते बाबत तुला? काही पण वस्तू करायला रेडी असतो तो. शिट सॉरी, आय टेक इट बॅक. म्हणजे आय टेक इट बॅक. दॅट्स व्हॉट शी सेड. हे चुपा झाले तुला चालले नसते. अच्छा अच्छा का तो एक्स्ट्रा एफर्ट्स घेतो. कशात? काय पोटात घेऊन ठेवतो? काय एफर्ट काय केले त्याने आतापर्यंत? सर्वात रोमॅन्टिक गोष्ट तुम्ही काय केली तुझ्यासाठी? अरे तुला ते याला एकदा माउथ टू माउथ हवाय त्याला. हा ठीक आहे, सांग. हा सध्या तो माझ्या बर्थडे साठी आलाय. तो नागपूरला राहतो. हा, डॉलीचा आहे मला. त्याची नवीन फ्रँचायझी येते आता. मी चहा पिणं सोडलं त्याच्यासाठी. त्याच्यामुळे का तो अशी जीप टाकायचा म्हणून का? हा, तो दुधात जीप टाकायचा म्हणजे चहावाला. अरे हा, तू सांग. हा, तर काल त्यांनी मला सरप्राईज केलं. नागपूरवरनं तो इथे आलाय. आज तुझा बर्थडे? नाही, 2 दिवसानंतर. अच्छा, तर तुम्ही बर्थडे वीक सेलिब्रेट करताय. अच्छा, एकदम असे तुम्ही अजूनही लवी डवी कपल आहात. हा. एकदा दे त्याला माईक. झाली आणि तू ही तुझं प्रेम अजूनही इंटॅक्ट आहे. तुझ्यामुळे माहितीये ना. कसं तुला काय होतंय तिकडे नागपूरमध्ये? मुली नाहीयेत आहेत आणि पण हिच्यासारखी नाहीये. नाही. हीच फालतूगिरी ना. काय गोष्ट आहे अशी जी हिच्यात जी तुला वाटते की त्याच्यामुळे अजूनपर्यंत तुमचं एवढं छान जमलंय? आधी तर सेम आहे. या जुळून येतील रेशीम गाठी नाही घ्यायचं तुमचं आम्हाला. वाटतं का तुला मी साडी देऊ आता तिला मी? हा बोल. हा, आणि लहानपणीपासून लहानपणीपासून मी चमडी आहे. हा, नाही, लहानपणीपासून फ्रेंड्स आहेत तर ते कनेक्शन बनूनच आहे अजूनही. अजूनही तुम्ही मला लपाछुपी खेळता? असं धप्पा वगैरे करते ती तुला? लहानपणी तुम्ही खेळायचे काय खेळ वगैरे? नाही, ऍक्च्युली जेव्हापासून रिलेशन मध्ये होतो आधीचे 4 वर्ष लॉंग डिस्टन्स मध्येच होतो. तू नागपूर पण कनेक्शन तसंच होतं की 6 महिन्यानंतर पण माहीत बोलल्यावर घालू नकोस. हात आलो. हा, अरे ते नाही. अरे ते एडिटिंग मध्ये प्रॉब्लेम होते यार. घाणेरडे विचार तुमचे. हा, तू बोल रे. हे म्हणजे 6 महिन्यानंतर पण असं एकदा भेटत होतं पण तेच कनेक्शन राहत होतं. हा, मग काय करायचं तुम्ही 6 महिन्यानंतर जेव्हा तू यायचा असं एकदम तू तुंबलेला? हा, त्या वेळी नाही. आता तर पण परत लॉंग डिस्टन्सच आहे ना तुमचं. किती दिवसांनी आलास तू नागपूरवरून मुंबईला? 2 महिने झाले असेल. अच्छा, मग असं काही वाटतं तुला की जेव्हा एका टाइम फ्रेम नंतर तुम्ही भेटता जास्त तुम्ही अफेक्शनेट असता किंवा? हो, म्हणजे नाही, जास्त अफेक्शनेट असतात हा, जेव्हा मग- आपण भेटतो. हा, मग हे अफेक्शन तू कसं दाखवतोस? हा शेवटचा प्रश्न. म्हणजे जसं आता हिचा वाढदिवस आहे हा. तर हिला माहित नव्हता मी येणार आहे म्हणून. हा. म्हणजे ती एक्सपेक्ट करत होती की 17th ला वगैरे येणार. हा, बट मी कालच रात्री आलो. एक दिवस आधीच आलास तू. तर- आणि ही कुठे राहते मुंबईमध्ये? नवी मुंबईला. अच्छा, हसू नको. मी पण नवी मुंबईला राहतो. ठीक आहे, खूप बाप जागा आहे. ठीक आहे, ठाण्याच्या पण वर आहे. ठीक आहे. हा ठीक आहे. ती जिथंच काम कुठे करते. कुठे मध्ये काम करते? घणसोलीला राहते ती. घणसोली. तुम्हाला भेटलेलीस? ओ, मला नाही आठवत. ही आल्यावर मला फोटो दाखवत होती. मी याच्यासोबत फोटो काढले. तुम्ही एकत्र भेटलाय 2 महिन्यानंतर आणि माझे फोटो बघता? नाही, ज्या दिवशी तुझ्यासोबत फोटो काढला तेव्हा. अच्छा, ठीक आहे. हा, नाही, आता तुझ्याबद्दल कशाला बोलणार? हा, तर तिला वाटत होतं की तू उद्या येणार आहेस आणि तू आजच आला सरप्राईज देण्यासाठी आणि मग ती एकदम शॉक झालेली. हो,
अच्छा, आणि तू डायरेक्ट घरीच गेलास त्या बिल्डिंग नाही, घरीच गेलो. बिल्डिंग में राहते हो. पीजी नाहीये नाही. स्वतःचा Flat फ्लॅट आहे आहे. पूर्ण. मग कोणी कधी येऊ शकतं असं. हा म्हणजे पण आता तू एक दिवस आधी गेलास, ठीक आहे, आणि जर घरात दुसरा मुलगा, नाही त्याची गॅरंटी आहे. त्याची गॅरंटी आहे. समज तो प्लंबर असता, नाही, नाही खरंच नळ खराब असता, एकटी नसते ना ती. अरे तुम्हाला का आराम खोरानो, एकच स्क्रिप्ट माहिती आहे त्यांना. नीच लोक आहेत ते नाही. नागपूर मध्ये नळ म्हणजे नळच ना. एवढा विश्वास आहे. पण कोणा का तुरे तुम्ही एकदा टाळा होता दोघांसाठी. ठीक आहे, आपण कोणाला तरी विचारू. ठीक आहे, कोणाला विचारू. हा, तू सांग भाऊ, काय वाटतं, पैसे दिले पाहिजे? नाही. काय रे, तुझ्या आयुष्यात तुझ्या मुलीने कापलेला दिसतोय मला. सरळ मला नका देऊ. युजली लोक असं, हा देऊन टाका. नाही द्यायचे, दोघांना पण नको देऊ. नाही म्हणतात. मलाच वाईट वाटलं. त्याला असं वाटतं की त्यांना बाकी पण मिळतंय, पैसे पण द्यायत आहे. हा, हेच लॉजिक आहे. नाचली असती तर दिलं. डॉली चायवाला मारेल ना. ठीक आहे, मग युजली तर मी देतो, पण आता भाऊ नाही देऊ शकत मी, कारण पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि आजकाल पंच आले. मी ते इंडिया इंग्लंडचा म्हणतो. ठीक आहे, चला नेक्स्ट आपण कोणाशी तरी बोलू. कोण आहे अजून मागे, कोणाला ज्यांना इंटरेस्ट आहे? तू नाही भाऊ? छान. नमस्कार भाऊ. अरे कडक आवाज आहे रे तुझा. काय नाव आहे भाऊ? किरण. अच्छा, काय करतोस किरण आयुष्यात? मी रिअल इस्टेट मध्ये वर्क करतो. अरे छान दल्लेगिरी. लास्ट टाइम मला मारलं तो अजून तू ऑलरेडी. आलेलाच क्लास आहे. फ्रेंडला बसलो होतो इथे. मग तू रोज यायला लागलेस का? हा, तुला माझी आवड झाली नाही? रिअल इस्टेट मध्ये सर होतो धंदा. तू तोच आहेस ना त्या येस मित्र पण आम्ही आलेला. चौघ आलो होतो अरे फ्रेंडला. मग आता तेच वाटणार यार की तुमच्याशीच बोलतो आपण. नाही वेगळा तुझ्याकडे काही किस्सा वगैरे आहे? नाही, आपण त्यावेळेस बोललो नव्हतो. फक्त रिगार्डिंग व्हॉट, म्हणजे कशाबद्दल कुठला किस्सा, कुठला? आयुष्यात तू दारू पितोस? हो. हा, दारू पिऊन कधी काही कांड केलंस तू? हाव केले. हा, सांग साहेब, सांगा आम्हाला. नको, खूप वर्स्ट आहे ते. अरे सांग. नको 1000 देतो. नको. अरे खंबा येले. एवढं काय केलंयस रे तू? नाही नको ते नको. दुसरं काहीतरी बोलू आपण. आम्हाला तेच आहे. आज रेकॉर्डिंग आहे. नको. 1,500. आज रेकॉर्डिंग होते. दोन. नको. अडीच. सांगतो. रेडी आहेत? हा, सुरू कर. सो बेसिकली एक मित्राचा किती बर्थडे नीच होता. आहेस रे तू? 2,500 साठी बोल. हा, ठीक आहे. समाजात काही इज्जत आहे माझी नाही तरी. हा, 3 पर्यंत गेला नसतोस, तुम्हाला माहिती. 2:30 थांबला असतास. तू माझी लायकी काढतो. नाही ना, अजिबात. मग हे पैसे काय नावाला घेऊन आलो इकडे? तुझी नाही रे. नको, नंतर तुलाच विचार मी सांग ना. नंतर कॉल घ्यायचा ना आपल्याला की स्टोरी चांगली होती की नाही. हा, कंटिन्यू. हा, सो बेसिकली एका मित्राचा बर्थडे होता. सो आम्ही रात्री नाईट आउटला पार्टी करायला गेलो रात्री होतो. नाईट आउट? हा, म्हणजे मी बेसिकली मी नाईट आउट करत नाही मी. हा. त्यामुळे नाईट आउटला पार्टीला गेलो होतो. आणि रात्री, हा. हा, सो बिअर मध्ये माझ्या त्या लोकांनी. हे थांबा रे. असते कधी ना ठाण्यात. हा, कुठे राहतो तू? ठाण्यातच होतास ना? नाही, घाटकोपर. घाट नाईट आउट गँग. ठीक आहे, ऐका. हा, ठाण्याला गेलेत, घाटकोपरला गेलेत नाईट आउटला. हा, सो माझ्या बिअर मध्ये त्या लोकांनी वोडका मिक्स केला होता. हम्म. खूप जास्त मला किक लागली होती. आणि आम्हाला ट्रिपल सीट जातो बाईकवर, आम्हाला पोलिसांच्या व्हॅनने अडवलं. हा, त्यावेळेस मला माहित नव्हतं की ऍक्च्युली पोलिसच आहेत करून, कारण का मी एवढी झाली होती मला. हा, तुला काय वाटलं कोण आहेत मग ते? माहित नाही, कोणतरी अडवलं असं वाटलं होतं. हा, 3 इडियट मध्ये कसे मागे 3 बसले तसं आम्ही जात होतो. हा. तर त्याने थोडंसं असं वेगळा बोलला की असं तसं. मी त्याच्या गाडीवरच मुतलो. त्याच्या फोर व्हीलर. घाटकोपर मध्ये पूर आला. रिअल एस्टेट का डाऊन झालेत कळतंय आता? तुझ्या गाडीवरच मुतलास? हा, खूप अगोदरची गोष्ट आहे ती. नाही ते काही नाही, मग सकाळी सोडला आम्हाला. मग 8 वाजता त्यांनी काय सोडलं तुम्हाला? घेऊन गेले. हा, सगळ्यांना घेऊन गेले. आमच्या सगळ्यांना आत टाकलं तुम्हाला? सगळ्यांना घेऊन गेले. एक मिनिट, तू कोणाच्या स्वतःच्या गाडीवर? नाही, माझ्या गाडीवर कशाला. 2,500 मी हे पोलिसांना देणार आहे. आणि मग तुम्हाला
तुम्हाला रात्रभर जेलमध्ये ठेवलं हा. हे कसं असतं जेलचं वातावरण म्हणजे जेल गेलो ऍक्च्युली नाही, काय उन्हावर नाही गेलाय आतमध्ये जेलमध्ये नव्हतं हा, ते lockup मध्ये. हा लॉकअप पण नाही लॉकअप मध्ये पण ठेवलं नव्हतं त्या लोकांनी आम्हाला टेबलावर बसवलं होतं आणि साधारणतः 45 मिनिटचा कोंबडा बनवला होता काय कोंबडा 45 मिनिटं बनवलं होतं 45 मिनिट्स आणि कपडे नाही कपडे होते कपडे कशाला काढणार कपडे नाही काढले अरे ते लोक असे फरशी असते ना यांच्याकडे आईसवाली नाही नाही ते सगळं नव्हतं चक्कीचा बट्टा असतो त्याला चक्कीचा बट्टा बोलतात हा तुला मजा आली का तिकडे म्हणलं का मजा आली घाटकोपर पोलीस एक नंबर सर्व्हिस देतो माहिती रात्रभर आमची तो घाटकोपरला नव्हता झाला मी राहतो घाटकोपरला तो सिनारी घाटकोपरला नव्हतं झालं हा हे कोणते होते तो झाला तर अच्छा पोलीस स्टेशन मध्ये झालेला हा छान मजा आली मग हा मजा आली चांगला इन्सिडेंट होता तो चांगला? हा चालायला जमलेलं पुढच्या दिवशी पायाला हातावर मारले हात पुढे करून कोंबडा म्हणून हात हा घाटकोपर तू पण होतास का तू कधी गेलेस असं तुलाच विचारतो मी द्यायला पाहिजे याला पैसे की नाही 2 रुपये काय 2 रुपये ते सार्वजनिक शौचालयात जायला कडक कडक हे घे 500 तुला कडक जोक मार दे. पण आता तू असा जोक मारलायस समज जो शो नंतर येऊन तुझ्यावरच अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही ठीक आहे आता 2च बाकी राहिलेत पण काय वाटतं तुलाच काय वाटतं दिले पाहिजे की नाही दिले पाहिजे नको भेटले ना 500 आता हा बोल पण तुम्ही लोक माझे पैसे वाचवण्यासाठी आल्यात का माझ्याकडे पैसे तर आहेत तसे बऱ्यापैकी फक्त त्याला विचारलं किती वाईट वाटेल आता नाही नाही असं काही नाही की मी नाही वाटत आहे थँक्यू नाही मी काय तुला वाटतं एक मिनिट सिंपल विचारसरणी ठीक आहे छान आता मजा येते ना थँक्यू हा, थँक्यू खोटं बोललेलं ना हे सगळं नाही खोटं कशाला बोलणार खरं सांग नाव सांगू बोललेलं शकतो असतं ना मी त्या ज्यांनी पकडलं नाव सांगू शकतो नाही नाही शी हा ऐकलं मी म्हणलं हगलेला असणार त्यांच्या गाडीत बोलले शी शी एवढं कोण मी फक्त मुद्दो बाय म्हणतो त्याचे 4 रुपये लागतात माझे 2च होते कारण मुतला मग हातावर मारलेलं ऐकलं तर